होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय? मी काही एक्झाम्पल देतो. पहिल्यांदा त्याच्याकडे बघा. एक्स प्लस वाय डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू किती? ह्याच्यामध्ये किती टर्म्स आहेत? 2. पहिल्या टर्मची डिग्री किती आहे? 1. दुसऱ्या टर्मची डिग्री किती आहे? 1च आहे. एक्स ला रेस टू 1 आहे ना, वाय ला सुद्धा रेस टू किती आहे? आता डीवाय बाय डीएक्स ला कन्सिडर करणार का तिथं? नाही. तर ह्याची डिग्री आणि ह्याच्या खालच्याची डिग्री कॅन्सल होऊन जातात. समजायला लागलं? मग इथं दोघांची डिग्री सेम आहे की नाही दोन टर्मची? तर असं जर असेल तर त्याला मी काय म्हणणार? इट इज कन्सिडर टू बी होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन. दुसरं एक्झाम्पल बघा बघा. या ठिकाणी बघा, एक्स स्क्वेअर वाय प्लस वाय एक्स स्क्वेअर d2y बाय dx2 इक्वल टू किती? 0. चला लक्षात. ह्या ठिकाणी पहिल्या टर्मची डिग्री किती आहे रे बाळा? पहिल्या टर्मची डिग्री किती आहे? 3. एक्स साठी 2 आहे, वाय साठी 1. 2 प्लस 1 किती झालं? इथं वाय साठी 1 आहे. अरे इथं पण तेच आहे. ह्याला असं करूत म्हणा आपण. सांगा डिग्री किती आहे रे बाळा? 3 आहे ना. वायचा 2, एक्सचा 1. म्हणजे पहिल्याची सुद्धा डिग्री 3 आहे, दुसऱ्याची सुद्धा डिग्री 3 आहे. डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन इज सेम, देन द इक्वेशन इज सेड टू बी होमोजेनियस. समजलं का बाळा? आता बाळा सांगा लवकर काय म्हणू दे. इफ काय म्हणू? द डिग्री ऑफ each term in the differential equation is same, then सांगा बळा. differential equation is सांगा काय म्हणू दे? said to be काय म्हणायला पाहिजे? होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन. बरोबर. आता हे एक्झाम्पल दिलेलं आपण शोन इन एक्झाम्पल 1 and 2. आता तिसरं सांगा की एक्झाम्पल एक्स स्क्वेअर वाय झेड. झेड तर आपल्याला शक्यतो येणार नाही सोडा. प्लस y dy by dx is equal to 0. मला इथं सांगा द डिग्री ऑफ फर्स्ट टर्म इज, पहिल्या टर्मची डिग्री किती आहे? 3. अँड डिग्री ऑफ सेकंड टर्म किती आहे? 1 आहे ना. मग हे होमोजिनियस झालं का नॉन होमोजिनियस झालं? नॉन होमोजिनियस. Hence, given equation is कसं झालं रे बाळा? नॉन होमोजिनियस झालं. आता होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन असेल तर नेमकं करायचं काय बाळा? लक्षात घ्या. मी इथं कसं सांगतो. पहिलं सोल्युशन ऑफ होमोजेनस इक्वेशन. पहिलं, जर तुमच्यापाशी डीवाय बाय डीएक्स जर असेल, आपल्यापाशी कोण आहे बाळा? डीवाय बाय डीएक्स जर असेल तर काय पुटअप करणार? पुट वाय इज इक्वल टू वी एक्स पुटअप करायचं. काय पुटअप करणार बाळा? दुसरी महत्वाची गोष्ट, डीवाय बाय डीएक्स असेल तर वाय इज इक्वल टू वी एक्स पुटअप केला. मग v इज इक्वल टू काय येत आहे? वाय अपॉन, काही इक्वेशन्स मध्ये हे वाय अपॉन एक्स चे टर्म येतात. काय मग समजून घ्यायचं काय पुटअप केलं असेल? वाय इज इक्वल टू वी एक्स पुटअप केलं असेल. समजलं? त्याच्या अपोजिट दुसरं, जर माझ्यापाशी डिफरन्शियल टर्म तयार जेव्हा लागलं ते डीएक्स अपॉन डीवाय व्हायला लागलं. मग असं असेल तर मी एक्स इज इक्वल टू काय पुटअप करू? वी वाय. हे पुटअप केलं तर v इज इक्वल टू ह्या ठिकाणी काय भेटतंय?
म्हणजे काही ठिकाणी एक्स अपॉन वाय मिळालं तर समजून घ्यायचं सबस्टिट्यूशन काय करायचं सांगा की व्ही इज इक्वल टू एक्स अपॉन वाय मिळालं तर सबस्टिट्यूशन काय करायचं एक्स इज इक्वल टू व्ही वाय. ह्या दोन कंडिशन आहेत. कंपल्सरी आहे का हेच पुटअप करायचं कंपल्शन नाहीये. काही काही वेळेला काय काय ह्यांच्या जागी थोडं कॅल्क्युलेशन थोडं माइंड मध्ये आपल्याला करावं लागतं. हे पुटअप केल्यानंतर खरंच आन्सर येणार आहे सिम्प्लिफाय होणार आहे का नाही ते पहिल्यांदा चेक करावं लागतं. पण मोस्टली 99% एवढ्या गोष्टी तुम्ही केलं तर आन्सर मिळून जातं. एकाच दुसरं असलं एक्झाम्पल येत आहे ज्या ठिकाणी तुम्ही हे पुटअप करा किंवा ते पुटअप करा आन्सर येत नाही. समजलं ओके. आता सॉल्व्ह करत असताना एक्झाम्पल बघायला बघा नेमकं कसं. आणि दुसरी म्हणजे पुटअप का करायचे माहिती का ह्याला पुटअप जर केलात तर सिम्प्लिफिकेशन होतं. सिम्प्लिफिकेशन झाल्यानंतर ना दिलेल्या इक्वेशनला व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये लवकर कन्वर्ट करता येतं आणि मग नंतर सॉल्व्ह करता येतं. काय लागलं काय म्हणून सांगा लवकर चला. आफ्टर दिस कन्वर्ट गिवन डिफरन्शियल इक्वेशन इनटू कशामध्ये रे बाळा सांगा लवकर चला व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म and then solve it. समजलं सिंपल एक्झाम्पल आहे एकदम. हे दिलेलं एक्झाम्पल आहे. मी पहिलं काम काय करतो दिलेल्या एक्झाम्पलला गिवन म्हणतो त्याला ऍज इट इज लिहून काढतो. एक्स साइन ऑफ वाय अपॉन एक्स डी वाय वाय साइन ऑफ y अपॉन x मायनस एक्स dx. पण ह्यामध्ये ह्या टर्मची डिग्री किती आहे 1. ह्यांचा संबंध पण येणार नाही ना डिग्री किती आहे 1. मायनसला सोड म्हणजे टर्म्स कसे तयार होते तेव्हा प्लस और मायनसने डिफरन्शिएट करू. ह्या टर्मचं डिग्री किती आहे 1. ह्या टर्मची डिग्री किती आहे 1. माझ्या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये सगळ्या टर्मची डिग्री किती मिळाली 1. मग तशा इक्वेशनला आपण काय म्हणतो होमोजेनस डिफरन्शियल इक्वेशन. मग ह्याच्यामध्ये वाय अपॉन एक्स यायला लागलाय ना याचा अर्थ ते कोणाचं टाईप झालं डीवाय बाय डीएक्स का डीएक्स बाय डीवाय डीवाय बाय डीएक्स झालं. मी तसं डीवाय बाय डीएक्स तयार करायला चालू करतो. देअरफॉर डीवाय इकडे ऑलरेडी आहे ना त्या डीएक्स ला बोलवा इकडं इक्वल टू सांगा बाळा इथं कोण मिळालं y साइन ऑफ y अपॉन एक्स मायनस एक्स. ह्याला पलीकडे होते x साइन ऑफ सांगा y अपॉन एक्स एवढं आलं. बरं असं दिसलं तर सबस्टिट्यूशन काय होतं रे बाळा काय पुटअप करावं लागेल सांगा y इज इक्वल टू vx. y इज इक्वल टू vx असेल तर v इज इक्वल टू काय येतं y अपॉन ह्याला दोन्ही साईडला डिफरन्शिएट करू d बाय dx ऑफ y इज इक्वल टू d बाय dx ऑफ vx. लवकर इकडे कोण मिळालं dy बाय dx इज इक्वल टू सांगा फर्स्ट ऍज इट इज सेकंडचं डेरिव्हेटिव्ह प्लस सेकंड ऍज इट इज फर्स्टचं डेरिव्हेटिव्ह. सांगा काय मिळालं dy by dx is equal to v plus x dv by dx. कोणाची व्हॅल्यू मिळवली dy by dx. मग आलेली व्हॅल्यू ह्याच्यामध्ये पुटअप करा काय तयार होईल सांगा लवकर चला सांगा बाळा चला काय तर देन dy by dx is equal to काय मिळत आहे v plus x dv by dx equal to. आता पलीकडे साईडला सांगा y ची किंमत काय vx साइन y अपॉन x म्हणजे काय v मायनस एक्स. खाली साईडला x ऍज इट इज काय ते बरोबर कर वेळा न्यूमरेटर खालच्या साईडला एक एक्स आहे की नाही त्या खालच्या एक्स ने त्यांना डिवाइड करून टाका काय मिळतं बघा सांगा
ह्या x ने इथं डिवाइड झालं काय येत v साइन v, ह्या x ने इथं डिवाइड झालं डिवायडेड बाय कोण शिल्लक राहिला इकडं सांगा लवकर चला x dv बाय dx, इकडं कोण होतं प्लस v, पलीकडे गेलं मायनस, थोडं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं x dv बाय dx इज इक्वल टू सांगा इथं कोण आहे v साइन v मायनस साइन v इंटू मायनस v साइन v आपण काय हे दोघं कॅन्सल झाले का शिल्लक एवढं राहिलं बरोबर ना मग आता v वाल्याने वेगळं x वाल्याने वेगळं करू सांगा लवकर चला साइन v इकडे आणा साइन v dv x अपॉन dx पलीकडे गेले सांगा न्यूमरेटरचा x डिनॉमिनेटरचा dx इकडे आता दोन्ही साईडला काय करू इंटिग्रेट इंटिग्रेटिंग बोथ इंटिग्रेशन ऑफ साइन v dv मायनस 1 अपॉन x dx साइन v चे इंटिग्रेशन काय रे बाळा ह्याच बरोबर का लॉग सॉरी फक्त सी घेतलं तरी काय फरक पडणार आपल्याला काय लागलं ते प्लस सी घ्या मायनस सी घ्या काय फरक पडणार आहे पण ते कॉन्स्टंटच आहे दोन्ही साईडचं मी चिन्ह बदलतो cos v इज इक्वल टू सांगा log x प्लस v म्हणजे कोण होतं बघा v म्हणजे कोण होतं रे बाळा y अपॉन बरं कळालं का हे कसं सॉल्व्ह केलं ह्याच्यामध्ये काहीतरी होतं का सांगा आता पुढे जेवढे एक्झाम्पल आहेत ऑलमोस्ट सगळ्या एक्झाम्पल मध्ये हेच काम आहे काय लागेल पुटअप करायचं हे तर कंपल्सरी कॉन्स्टंटच आहे इक्वेशन अशा पद्धतीने करा डीवाय बाय डीएक्स ची व्हॅल्यू किती v प्लस एक्स डीव्ही बाय डीएक्स पुटअप करा इकडच्या व्हीला पलीकडल्या क्रॉस मल्टिप्लाय करा क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर कोणतं कॉन्स्टंट होतं शिल्लक थोडे जण राहतात त्यांना इंटिग्रेट करा ओके लक्ष द्या बाळा गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज दिलेल्या इक्वेशनला ऍज इट इज लिहून मग एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर डीएक्स मायनस 2xy dy इक्वल टू किती 0 इथं सांगा रे बाळा चला एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर डीएक्स इज इक्वल टू हे मायनस आहे पलीकडे साईडला गेलं प्लस 2xy dy ओके मग dy बाय dx काय मिळतं तेवढं सांगा लवकर चला dx तिकडे नेलं ना 2x वाला अलीकडे ना एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन 2xy बरोबर इथं परत करायला काय सबस्टिट्यूशन करायचं ना पहिली गोष्ट सबस्टिट्यूशन करण्याच्या अगोदर चेक काय करायचं किती आहे डिग्री 2 इथे किती आहे म्हणजे न्यूमरेटरची डिग्री किती आहे 2च आहे डिनॉमिनेटरची डिग्री बघा किती आहे 2 आहे एक्स 1 वाय 1 इथे मल्टिप्लिकेशन असल्यामुळे वर ऍडिशन होत आहे वर मल्टिप्लिकेशन आहे का 2 + 2 करण्यासाठी नाही वरचं डिग्री 2 आहे खालचं डिग्री 2 आहे म्हणजे डिग्री ऑफ न्यूमरेटर जेवढे तेवढेच डिग्री ऑफ म्हणजे हे इक्वेशन कोणतं झालं होमोजिनियस इक्वेशन जर असेल तर काय काम करू सांगा पुट y इज इक्वल टू vx y इज इक्वल टू vx जर असेल तर v इज इक्वल टू किती y अपॉन डिफरन्शिएट करताय अरे बरोबर का नाही सांगा मग कुठं डिफरन्शिएट करा लवकर चला d बाय dx ऑफ y इज इक्वल टू d बाय dx ऑफ vx सांगा फर्स्ट ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट पुढे सांगा v प्लस एक्स dv बाय dx इज इक्वल टू dy बाय इथपर्यंत राहिलं देन ह्याच्यामध्ये dy बाय dx ची पुटअप करा काय v प्लस एक्स dv बाय dx इज इक्वल टू सांगा लक्ष द्या एक्स स्क्वेअर y ची व्हॅल्यू किती आहे vx y स्क्वेअर म्हणजे काय आलं v स्क्वेअर खालच्या साईडला 2x y ची व्हॅल्यू किती आहे बरोबर का
सांगा बघा, सिम्प्लिफाय करा, खालच्या साईडला काय मिळतं बघा. व्ही प्लस एक्स डीव्ही बाय डीएक्स इक्वल टू वरच्या साईडला एक्स स्क्वेअर, इथं व्ही स्क्वेअर एक्स स्क्वेअर टू, इथं काय तर बघा एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर इंटू व्ही, टू एक्स स्क्वेअर व्ही. एक्स स्क्वेअरनी डिवाइड करून टाका आता. एक्स स्क्वेअरने डिवाइड केल्यावर काय येतं, 1 प्लस व्ही स्क्वेअर अपॉन, इकडचं प्लस व्ही पलीकडे साईडला आलं मायनस व्ही. ओके, क्रॉस मल्टिप्लाय करा. एक्स डीव्ही बाय डीएक्स इज इक्वल टू, सांगा बघा, 1 प्लस व्ही स्क्वेअर, 2v इंटू मायनस व्ही, मायनस 2v स्क्वेअर अपॉन, सांगा एक्स डीव्ही बाय डीएक्स इज इक्वल टू 1v स्क्वेअर मायनस 2v स्क्वेअर मायनस व्ही स्क्वेअर अपॉन किती, त्या दोघांना अलीकडे बोलवा, काय येतं 2v अपॉन 1 मायनस व्ही स्क्वेअर डीव्ही. एक्स अपॉन डीएक्स पलीकडे गेलं, 1 अपॉन एक्स इंटू डीएक्स. बरोबर, खालच्याचं डेरिव्हेटिव्ह इथे किती मिळतं लवकर, किती मिळतं वाटतं खालच्याचं डेरिव्हेटिव्ह, मायनस 2v भेटतंय ना, माझ्यापाशी 2v आहे, मी मायनसला घेतलो, इकडच्या साईडला सुद्धा मायनसला घेतलो. काय केलं कळालं का, तुमची मर्जी, इथं मायनस घेऊन इथेच मायनस द्या, पलीकडे द्या. खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वर जर असेल तर काय होणार, लॉग 1 मायनस व्ही स्क्वेअर मायनस लॉग ऑफ प्लस, ह्याला अलीकडे बोलू आता, बरोबर कर बघा. दोन लॉग मध्ये ऍडिशन जर असेल तर आपण काय करणार आहे, सबट्रॅक्शन, सॉरी मल्टिप्लिकेशन. दोन्ही साईडचे लॉग लॉग गेले तर कोण शिल्लक राहिलं आपल्यापेक्षा बघा लवकर, 1 मायनस व्ही स्क्वेअर इंटू एक्स इज इक्वल टू, आता इथपर्यंत आल्यानंतर ना काय काम करणार, y ची व्हॅल्यू, v ची व्हॅल्यू जी आहे ना y अपॉन एक्स ती पुट अप करतो. सांगा 1 मायनस v ची किंमत किती आहे y अपॉन एक्स, व्ही स्क्वेअर ची काय झाली मग, वाय स्क्वेअर अपॉन इक्वल टू सी. समजलं, बाहेरच्या एक्स नी आतमध्ये मल्टिप्लाय करा. सांगा इथं काय येतं, एक्स मायनस वाय स्क्वेअर अपॉन, बरोबर का रे बाळा, एक एक्स जात आहे ना त्यासाठी. आता दोन्ही साईडला परत एकदा एक्स ने मल्टिप्लाय करा. इथं काय येतं, एक एक्स गेलं, इकडच्या साईडला एक्स ने मल्टिप्लाय केलं, कळालं का. एवढं पण अक्कल शून्य असल्यासारखं विचार करू नका, ऑलरेडी असलेल्या एक्स ने आतमध्ये मल्टिप्लाय केल्यामुळे सी ला मल्टिप्लाय होईना झालंय, इथं दोन्ही साईडला मल्टिप्लाय केलेलं आहे, कळालं. ओके, बघा एकदा, बघा दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन ऍज इट इज लिहू दे. गिव्हन डिफरन्शियल इक्वेशन इज, बरोबर, काल आपण बघितलं, लक्ष द्या, y अपॉन एक्स होतं का एक्स अपॉन वाय होतं, व्ही वाय इज इक्वल टू व्ही एक्स, व्ही म्हणजे काय होतं y अपॉन एक्स, इथं y अपॉन एक्स आहे का एक्स अपॉन वाय, मग एक्स अपॉन वाय आहे ना, मग काय पुटअप करणार, एक्स इक्वल टू व्ही वाय. दुसरं एक्स इज इक्वल टू व्ही वाय पुटअप करायचं असेल तर तुम्हाला लागतंय कोण, डीएक्स बाय डीवाय लागतं, काय लागतं त्यामध्ये कन्वर्ट करून घेऊ पहिल्यांदा. ह्याला पलीकडण्या सांगा बळा काय, 1 प्लस 2 ई रेस टू एक्स अपॉन वाय इक्वल टू, ह्याला पलीकडण्याला मायनस झालं, मायनस 2 ई रेस टू एक्स अपॉन वाय, इथं 1 मायनस एक्स अपॉन वाय डीवाय बाय डीएक्स. इकडचं डीवाय बाय डीएक्स इकडच्या साईडला आलं, काय होतं बाळा, डीएक्स बाय डीवाय. इकडं कोण शिल्लक राहिलाय, मायनस 2 ई रस टू एक्स अपॉन वाय 1 मायनस
ते इकडं आलं तर हे पलीकडे जायला पाहिजे. सांगा मग काय येतं? 1 + 2 e⁻x/y. इथंपर्यंत आल्यानंतर काय सबस्टिट्यूशन करू? आता सांगितलं होतं, सांगा बाळा. चला, x = vy. बाळा असं जर असेल तर v ची किंमत काय मिळते आपल्याला? x/y. दोन्ही साईडला डिफरन्शिएट करायचं. बाळा y = vx असताना डिफरन्शिएट कसं गेलो? विथ रिस्पेक्ट टू x. आता डिफरन्शिएट कसं करायचं? विथ रिस्पेक्ट टू y. त्यामुळं दोन्ही साईडला d/dy लावून टाकू. d/dy बरोबर. इथं काय मिळतं मग? dx/dy = सांगा, फर्स्ट ॲज इट इज, सेकंडचं डेरिव्हेटिव्ह. आता वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय असल्यामुळे तिथं 1च येणार. सेकंड ॲज इट इज, फर्स्टचं डेरिव्हेटिव्ह. ओके, सांगा dx/dy = काय येत आहे? v + y dv/dx. ओके, बरोबर आहे का? आता कोणाची किंमत मिळाली? dx/dy ची. आलेली व्हॅल्यू कुठं पुटअप करणार? ह्याच्यामध्ये. सांगा बरं काय येतं? लवकर. dx/dy च्या ठिकाणी v + y dv/dx = इथं सांगा -2 e⁻x/y 1 - x/y डिवायडेड बाय, सांगा 1 + 2 e⁻x/y. आता दुसरी महत्वाची गोष्ट, इकडच्या बाजूला तर आपण पुटअप केलं. दरवेळेला x/y जिथं जिथं यायला लागलंय ना, त्या ठिकाणी x/y च्या जागी काय पुटअप करायला पाहिजे आपल्याला? काय पुटअप करायला पाहिजे? v. सांगा मग काय येईल तर? x/y च्या ठिकाणी v, इथं v आलं. समजलं? नेक्स्ट काय काम करणार आपण? सांगा y dv/dx = नीट लक्षात घ्या, -2 e⁻v आहे, त्याच्याने आतमध्ये मल्टिप्लाय करा. -2 e⁻v मायनस मायनस प्लस, सांगा 2 e⁻v × v. झालं? इकडं +v होतं, इकडच्या बाजूला आलं तर एवढं कळतं का रे बाळा? जेणेकरून हे सबस्टिट्यूशन ज्या वेळेला करताय ना, सगळं इक्वेशन 2 व्हेरिएबल मध्ये दिसायला पाहिजे. कोणते 2 व्हेरिएबल आहेत? आता y आणि v. अगोदर कोण होतं? x आणि y होतं. थोडं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. सांगा -2 e⁻v + 2 e⁻v × v. 1 ने मल्टिप्लाय करा, -2 e⁻v ने मल्टिप्लाय करा, -2 e⁻v × v. 1 + 2 e⁻v. हे दोघं कॅन्सल झाले की नाही बाळा? हे दोघं कॅन्सल झाले, मग शिल्लक कोण राहिलं सांगा लवकर? -2 e⁻v - v 1/2 e⁻v. कोणाची व्हॅल्यू मिळाली? y dv/ ते dv/ कोण पाहिजे बाळा? dy पाहिजे ना. इथं सुद्धा dv/ कोण पाहिजे? dy. पुढे सांगा बाळा. y आणि dy पलीकडल्या. ह्यालाच कसं लिहू ते सांगतोय जरा. मायनस जर बाहेर काढलो तर मला काय भेटतं? 2 e⁻v + v अपॉन 1 + 2 e⁻v. काय लागलं? y पलीकडे गेलं 1/y, dy वर गेलं, त्या मायनसला मायनस ॲज इट इज. ह्याला इकडे साईडला बोलवा बाळा. काय येतं? काय येतं? 1 + 2 e⁻v अपॉन 2 e⁻v + v dv. बरोबर का? त्या दोघांना इकडे आले तर ते उलट होऊन येणार. समजलं? आता दोन्ही साईडला इंटिग्रेट करा लवकर. इंटिग्रेटिंग बोथ साइड. सांगा बळा. इंटिग्रेशन ऑफ 1 + 2 e⁻v अपॉन 2 e⁻v + v dv मायनस 1/y dy. खालच्याचं डेरिव्हेटिव्ह वर आहे का चेक करा.
वीचं डेरिव्हेटिव्ह किती आहे वर प्लसला आहे 2 ई रेस टू व्ही 2 बाहेर ई रेस टू व्हीचं डेरिव्हेटिव्ह किती ई रेस टू व्ही आहे का नाही खालच्याचं डेरिव्हेटिव्ह वर जर असेल तर काय येतं लॉग ऑफ मॉड 2 ई रेस टू व्ही प्लस व्ही इथं लॉग ऑफ मॉड वाय सगळेजण लॉग सी ह्याला अलीकडे बोलवा 2 ई रेस टू व्ही प्लस लॉग ऑफ मॉड वाय इक्वल टू लॉग सी 2 लॉग मध्ये काय रे बाळा ऍडिशन आहे मग काय होईल मल्टिप्लिकेशन सांगा मग काय होईल 2 ई रेस टू व्ही प्लस व्ही इंटू वाय इक्वल टू इकडच्या साईडला किती आहे लॉग्स दोन्ही साईडचे लॉग लॉग गेले 2 ई रेस टू व्ही प्लस व्ही इंटू वाय इज इक्वल टू इथं परत आल्यानंतर काय काम करणार आपण व्ही ची व्हॅल्यू पुटअप करू देअरफॉर सांगा ई रेस टू व्ही ची व्हॅल्यू काय रे बाळा आपलं बरोबर का वाय ने आतमध्ये मल्टिप्लाय करा 2y ई रेस टू एक्स अपॉन वाय वाय ने आतमध्ये मल्टिप्लाय करा झालं बरं समजतं सगळ्यांना नेक्स्ट एक्झाम्पल एकदा बघून काढा वाटलं काय काम करू दे पहिल्यांदा गिवन डिफरन्शियल इक्वेशन म्हणून ऍज इट इज लिहू होतं गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज वाय स्क्वेअर डीएक्स प्लस एक्स वाय प्लस एक्स स्क्वेअर डी वाय इज इक्वल टू 0 ह्याला पलीकडे पाठवा वाय स्क्वेअर डीएक्स इज इक्वल टू सांगा मला एक्स वाय प्लस एक्स स्क्वेअर पलीकडे पाठवलं तरी तर प्लस होतं पलीकडे गेलं मायनस असं संपल्यानंतर ना डीवाय बाय डीएक्स ची व्हॅल्यू काय मिळते डीएक्स ला पलीकडे पाठवलं ह्याला अलीकडे पाठवा सांगा ह्याला अलीकडे पाठवल्यानंतर काय येतं मायनस वाय स्क्वेअर एक्स वाय प्लस एक्स स्क्वेअर ओके काय सबस्टिट्यूशन करायचं बघा ह्या वेळेला वाय इज इक्वल टू व्हीएक्स पुटअप करावं लागेल की नाही सांगा वाय इज इक्वल टू व्हीएक्स जर असेल तर व्ही इज इक्वल टू काय आलं दोन्ही साईडला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय करायचं आता एक्स करायचं ना डी बाय डी एक्स ऑफ व्ही वाय सांगा फर्स्ट ऍज इट इज सेकंडचं डेरिव्हेटिव्ह सेकंड ऍज इट इज फर्स्टचं डेरिव्हेटिव्ह पुढे सांगा व्ही प्लस एक्स डी व्ही बाय डी एक्स इथं कोण मिळालं बघा आपल्याला डीवाय बाय डीएक्स डीवाय बाय डीएक्स ची किंमत ह्यामध्ये पुटअप करा देन सांगा व्ही प्लस एक्स डीव्ही बाय डीएक्स इज इक्वल टू सांगा बाळा मायनस ला मायनस येतं वायचा स्क्वेअर आहे माझा स्क्वेअर व्ही स्क्वेअर एक्स स्क्वेअर एक्स वायची व्हॅल्यू किती व्ही एक्स एक्स स्क्वेअर बरोबर का ह्या खालच्या डिनॉमिनेटर मधून कोण कॉमन आहे तर पहिल्यांदा बघा की डिनॉमिनेटर मधून कोण कॉमन आलं एक्स स्क्वेअर कॉमन येतं ना एक्स इंटू एक्स इथनं एक्स स्क्वेअर गेलं इथं राहते कोण मग प्लस किती 1 मग आता इकडचे एक्स स्क्वेअर इकडचे एक्स स्क्वेअर गेले मग काय करणार एक्स डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस व्ही स्क्वेअर अपॉन व्ही प्लस 1 इकडचं प्लस व्ही इकडे गेलं मायनस इथं कोण आहे मायनस व्ही स्क्वेअर व्ही इंटू मायनस व्ही 1 इंटू मायनस व्ही व्ही प्लस 1 एक्स डी वाय बाय डी एक्स काहीतरी चुकलो आपण ना डी व्ही बाय कारण 3 व्हेरिएबल ऍट अ टाइम कुठनं यायला पाहिजेत सांगा बाळा चला काय एक्स डी व्ही बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस व्ही स्क्वेअर मायनस 2 व्ही स्क्वेअर मायनस व्ही अपॉन व्ही प्लस 1 म्हणजेच 1 प्लस व्ही बरोबर न्यूमरेटर मधनं कोणाला कॉमन घेताय मायनस सांगताय बाळा व्ही स्क्वेअर प्लस व्ही एक काम करायचं का मायनस व्ही लस कॉमन घ्यायचं आतमध्ये कोण शिल्लक राहिलं
2v प्लस 1 ना अपॉन 1 प्लस ह्यांना इकडच्या साईडला बोलवा. काय तर 1 प्लस व्ही अपॉन सांगा बाळा मायनस व्ही 2v प्लस 1 dv. बरोबर. नाहीतर ह्या मायनसला आपण तिकडेच ठेवून टाकू. बरोबर कर बाळा. पलीकडे गेलं उलट झालं. आता पुढे काय काम करणार? देखो पुढे काय करणार? ऍडजस्टमेंट करा. ऍडजस्टमेंट नाही केला तर तुम्हाला इथं पार्शल फ्रॅक्शनने जावं लागेल. ऍडजस्टमेंट कसं करू तेवढं सांगा मग. आता जसं डिनॉमिनेटर दिसतं तसं न्यूमरेटरला तयार करायला बघू. दोघांपैकी एकाला. आतमधल्या साईडला 2v प्लस 1 आहे ना, आपल्यापाशी किती आहेत? एकच v आहे. याला 2 मल्टिप्लाय केलो. बरं कळालं का? 2v प्लस 1. काय काम केलं? एक v ला घेतलात एक्स्ट्रा. अरे प्लस v ला घेऊन 2v झालं ना, मायनस v देऊन टाका. मायनस 1 अपॉन एक्स dx. ह्याच्याने याला डिवाइड करा की आन्सर काय? आता बरोबर का? ह्याच्याने ह्याला डिवाइड करा. 2v प्लस 1 मायनस 1 अपॉन एक्स dx. आता दोन्ही साईडला इंटिग्रेट करायचं. सांगा मग काय ते? इंटिग्रेटिंग बोथ साइड. सांगा बाळा. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन v dv. ह्याचं इंटिग्रेशन सांगा. 1 अपॉन 2v प्लस 1 dv. इकडे साईडला सांगा. मायनस बाहेर इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स. आता इथं dx आहे ना, सांगा 1 अपॉन v चं काय? लॉग ऑफ मॉड v. ह्याचं लॉग ऑफ मॉड 2v प्लस 1. पण तिथं फक्त v आहे का? v च्या जागी वेगळं कोणतं आलं ना, वेगळं कोणतं जर आलं तर काय काम करायला पाहिजे? त्याचा डेरिव्हेटिव्ह खालच्या साईडला इथं सांगा. लॉग प्लस बरोबर सांगा. बरोबर आहे का रे बाळा? की मायनसला मायनस घेतलं 1 अपॉन एक्स इंटिग्रेशन काय? लॉग एक्स. सांगा. मी याला असं लिहिलं तर चालतंय का? बघा चालतंय ना. लॉग ज्या समोरची गोष्ट कुठं जाते? रेस्ट टू पॉवरला. पुढं ह्याला पलीकडे आणलं लॉग्स. सांगा पुढे आता लोक. लॉग कधी पण लक्षात घ्या, ज्या लॉगच्या समोर प्लस आहे ते न्यूमरेटरला येणार. ज्या लॉगच्या समोर मायनस आहे ते काय होणार? डिनॉमिनेटरला जाणार. ह्या लॉगच्या समोर प्लस आहे ना, न्यूमरेटर इज इक्वल टू लॉग सी. सांगा vx अपॉन रेस्ट टू 1/2 म्हणजे रूट ना, इज इक्वल टू किती? सी. v ची किंमत रिसबस्टिट्यूट करा. नाहीतर ह्याला थोडं असेल. v ची व्हॅल्यू काय आपल्यापाशी? y अपॉन सांगा x गेले का? y इज इक्वल टू सी अंडर रूट 2 y अपॉन एक्स. समजतंय? त्यांचा आन्सर वेगळं, आपला आन्सर वेगळं असेल तर काय चुकलं का? त्यांनी वेगळ्या फॉर्म मध्ये आणलेत, आपण वेगळ्या फॉर्म मध्ये. आता एक एक्झाम्पल सांगतो. ह्या ठिकाणी बघा, ह्याच्यामध्ये रूट आहे की नाही, तुम्ही दोन्ही साईडला स्क्वेअरिंग केलं तर स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये. आपण तसलं काय करत बसलो नाही, त्याला तसंच ठेवून टाकलेलं. काय लागलं? नेक्स्ट सांगा काय म्हणू दे. गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज सांगा बाळा एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर डीएक्स प्लस 2xy dy इज इक्वल टू 0. ह्याला पलीकडल्या बाळा चला लवकर. एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर डीएक्स इज इक्वल टू मायनस 2xy dy. पुढे सांगा dy बाय dx इज इक्वल टू dx ला इकडे आणलो, ह्याला पलीकडल्या.
बरोबर का? इथं -2y चं मायनस इथं आहे. काय पुटअप करू सांगा लवकर चला. y इज इक्वल टू vx. मग असं असेल तर v इज इक्वल टू काय येतंय? y अपॉन x. दोन्ही साईडला डिफरन्शिएट करू. d by dx of vx, dy by dx, फर्स्ट ॲज इट इज सेकंडचं डेरिव्हेटिव्ह, सेकंड ॲज इट इज फर्स्टचं डेरिव्हेटिव्ह. सांगा कोणाची व्हॅल्यू मिळाली? dy by dx ची मिळाली. v प्लस x dv by dx. dy by dx ची किंमत dy by dx च्या ठिकाणी पुटअप करा. काय मिळाले आपल्याला व्हॅल्यू? v प्लस x dv by dx इज इक्वल टू मायनस इथं आतमध्ये x स्क्वेअर, y चा स्क्वेअर आहे ना, y ची व्हॅल्यू vx असेल तर y स्क्वेअर किती झालं? v स्क्वेअर x स्क्वेअर डिवायडेड बाय सांगा 2x. y ची व्हॅल्यू किती? vx. बरोबर. पुढे सांगा लवकर चला. इथं किती आहे? x इंटू एक्स, एक्स स्क्वेअर आहे. एक्स स्क्वेअर ने ह्याला डिवाइड करा. v प्लस एक्स dv बाय dx मायनस सांगा एक्स स्क्वेअर ने याला डिवाइड केलं 1 मायनस एक्स स्क्वेअर ने याला डिवाइड केलं. आत खालच्या साईडला कोण शिल्लक राहिलं? 2v. त्या दोघांना अलीकडे बोलवा, सगळ्यांनाच अलीकडे बोलवा. मायनस 2v अपॉन 1 मायनस v स्क्वेअर dv. v ला पलीकडे न्यायचं आहे की अजून? x dv बाय dx इज इक्वल टू मायनस आतमध्ये पाठवा बाळा. -1 प्लस v स्क्वेअर अपॉन 2v. इकडचं प्लस v इकडे आलं मायनस v. सांगा x dv बाय dx इज इक्वल टू -1 प्लस v स्क्वेअर 2v इंटू v -2v स्क्वेअर अपॉन किती सांगा बाळा चला. x dv बाय dx अपॉन किती? 2v. सांगा बाळा. -1 1v स्क्वेअर मायनस 2v स्क्वेअर मायनस मायनसला कॉमन घ्या की बाळा. x dv बाय dx इज इक्वल टू मायनस सांगा 1 प्लस v स्क्वेअर अपॉन ह्यांना अलीकडे बोलू आता 2v अपॉन 1 प्लस v स्क्वेअर dv मायनस x अपॉन dx पलीकडे गेलं dx अपॉन x. आता दोन्ही साईडला इंटिग्रेट करू. इंटिग्रेटिंग बोथ साइड. सांगा इंटिग्रेशन 2v अपॉन 1 प्लस v स्क्वेअर dv 1 अपॉन x dx. खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वर आहे का बघा? आहे का रे बाळा? तो खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वर असेल तर काय? लॉग ऑफ मॉड. सांगा लॉग ऑफ मॉड x लॉग c. ह्याला अलीकडे बोलवा लवकर चला फास्ट. 1 प्लस v स्क्वेअर प्लस लॉग ऑफ मॉड x इज इक्वल टू किती? अरे दोन लॉग मध्ये ऍडिशन जर असेल तर काय काम करतो आपण? मल्टिप्लिकेशन. सांगा लॉग ऑफ मॉड ब्रॅकेट मध्ये 1 प्लस v स्क्वेअर इंटू x इज इक्वल टू बरोबर का? दोन्ही साईडचे लॉग गेले. सांगा 1 प्लस v स्क्वेअर इक्वल टू v म्हणजे कोण आहे त्याला रिसबस्टिट्यूट करू. v म्हणजे कोण आहे? y अपॉन x. v स्क्वेअर म्हणजे काय? y स्क्वेअर अपॉन दोन्ही साईडला x स्क्वेअर ने मल्टिप्लाय करा, नाहीतर x ने मल्टिप्लाय करा. x ने मल्टिप्लाय केला तर काय येतं? 1 प्लस y स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर. इथं x स्क्वेअर झालं की नाही आणि c ला x ने मल्टिप्लाय केलं. आता बाहेरच्या x स्क्वेअर ने आतमध्ये मल्टिप्लाय करा. x स्क्वेअर इंटू 1 x स्क्वेअर, x स्क्वेअर इंटू x, x स्क्वेअर गेले की नाही इक्वल टू किती आलं? c. ओके एवढं करताय का बाळा? 6th एक्झाम्पल जे दिलेलं आहे पहिल्यांदा काय करू सांगा लोक चला. गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज एवढं म्हणून दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन आपण ऍज इट इज लिहून काढू. ओके पुढे गेल्यानंतर dy बाय dx इज इक्वल टू ह्याला ब्रॅकेट टाकून पलीकडनं मायनस x मायनस 2y अपॉन 2x मायनस y. बरं आपल्यापाशी फंक्शन dy बाय dx जर असेल तर सबस्टिट्यूशन काय असणार आहे? y इज इक्वल टू vx. सांगा बळा काय?
काय काम करू दे, पुट y इज इक्वल टू व्ही एक्स. असं जर असेल तर v इज इक्वल टू काय बाळा, y अपॉन एक्स. दोन्ही साईडला डिफरन्शिएट करू. डी बाय डी एक्स ऑफ y इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ व्ही एक्स. सांगा, dy by dx is equal to first as it is second चा डेरिव्हेटिव्ह, सेकंड as it is first चा डेरिव्हेटिव्ह. ह्याच्यावरनं कोणाची व्हॅल्यू मिळते आपल्याला, dy by dx ची व्हॅल्यू मिळते. x dy by dx आलेली dy by dx ची व्हॅल्यू त्याच्या ठिकाणी पुटअप करू. देन सांगा बळ झालं काय, v प्लस एक्स dv by dx इक्वल टू मायनस, सांगा x मायनस 2 y ची व्हॅल्यू किती vx, इथं 2x, y ची व्हॅल्यू किती vx. समजलं. वरनं कोण कॉमन आले, x, खालनं कोण कॉमन आले x, वरचे x खालचे x कॅन्सल. आणि ह्या मायनसला आतमध्ये घेऊ. तसंच कोण शिल्लक राहिलं तेवढं सांगा. v प्लस एक्स dv बाय dx इक्वल टू, पहिल्यांदा खालच्या साईडला कोण शिल्लक राहतं सांगा लवकर. चला, एक्स एक्स कॉमन येऊन कॅन्सल झालेत ना, मग 2 मायनस व्ही शिल्लक राहील. मायनस आतमध्ये घ्या, मायनस 1, मायनस मायनस प्लस, एक्स बाहेर गेलाय, कोण शिल्लक राहील 2v. पुढं एक्स dv बाय dx इज इक्वल टू, लक्ष द्या, -1 प्लस 2v अपॉन 2 मायनस v. प्लस v ला आपण पलीकडे घेतलो, मायनस v. सांगा 2 मायनस v, इथं -1 प्लस 2v, 2 इंटू v मायनस 2v, मायनस v इंटू मायनस v प्लस v स्क्वेअर. इथलं 2v इथलं 2v कॅन्सल झालं, कोण शिल्लक राहिलं बाळा लवकर, v स्क्वेअर -1 एवढं आलं, एक्स dv बाय dx. आता इकडच्या लोकांना अलीकडे बोलवा, काय तर 2 मायनस v अपॉन v स्क्वेअर मायनस 1 dv. एक्स dx पलीकडे गेले, उलट झाले. ह्याला सॉल्व्ह कसं करू लोक, ह्याला 3 पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो आपण. कोणतं, px प्लस क्यू अपॉन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. काय झालं, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर कन्सिडर जर केला तर पार्शियल फ्रॅक्शन. तिसरी मेथड लवकर, तिसरी मेथड स्प्लिट अप करा. ओके, ऍडजस्टमेंटची मेथड. हे ह्याला एकदा द्या, म्हणजे काय मिळेल, 2 अपॉन v स्क्वेअर मायनस 1 dv. हे ह्याला द्या, v अपॉन v स्क्वेअर मायनस 1 dv इक्वल टू 1 अपॉन एक्स dx. दोन्ही साईडला इंटिग्रेट करू शकतो, इंटिग्रेटिंग बोथ साइड. 2 बाहेर निघालं, आतमधल्या साईडला v स्क्वेअर मायनस 1 म्हणजे 1 स्क्वेअर, बरोबर का. इथं पहिली गोष्ट, खालच्याचा डेरिव्हेटिव्ह काय येत आहे, खालचं डेरिव्हेटिव्ह काय येतं रे बाळा, 2v आलं. मग खालच्याचा डेरिव्हेटिव्ह 2v असेल तर माझ्यापाशी इथं 2 लागतंय, 2 घ्या, इथं 2 द्या, बरोबर. इकड साईडला इंटिग्रेट केलं, पलीकडे साईडला सुद्धा इंटिग्रेशन. हे कोणाचा फॉर्म्युला रे बाळा, कोणाचा फॉर्म्युला, 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. काय फॉर्म्युला सांगते मला सांगा, 1 अपॉन 2a कोण आहे, लॉग ऑफ मॉड एक्स मायनस ए अपॉन एक्स प्लस ए, बरोबर ना. 1/2. खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वर आहे का, खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वर जर असेल तर डिनॉमिनेटरला लॉग लागेल. एवढं कळालं. हे 2 तर गेले, लॉग ऑफ इथं कोण मिळालं, v मायनस 1 अपॉन v प्लस 1. इथं लॉग 1/2 लॉगच्या समोर जर असेल तर ते कोण असतंय, रूट. त्या लॉग एक्स ला अलीकडे बोलवा, मायनस होऊन जाईल. एवढं कळालं. आता पुढे सांगा, एक
1/2 हे नेल्यानंतर इथं कोण आहे? मायनस आहे ना. अरे ज्यांच्या बघा की लवकर कोण आहे? एवढं कळालं? ज्या लॉकच्या समोर मायनस आहे तर डिनॉमिनेटरला जाईल ना. अंडर रूट सांगा v² मायनस 1 ह्याच्या समोरचा मायनस आहे इज इक्वल टू लॉग सी. दोन्ही साईडचे लॉग लॉग गेले, काय शिल्लक राहते तेवढं सांगा. लवकर v-1 अपॉन v+1 अंडर रूट v² मायनस 1 इंटू एक्स इक्वल टू किती. आता फक्त काय काम करा, v ची किंमत जी आहे ना तिथं y अपॉन एक्स ती किंमत तिथं पुटअप करू. y अपॉन एक्स मायनस 1 इथं सांगा y अपॉन एक्स प्लस 1. इथं v² आहे ना, y² अपॉन x². बाहेरच्या साईडला सॉरी इक्वल टू किती रे बाळा सी. मी काय करतो, न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोघांना एक्स ने मल्टिप्लाय करतो. मग काय मिळतं सांगा. इंटू एक्स करा. लवकर न्यूमरेटरला एक्स ने मल्टिप्लाय करा. इथं एक्स ने मल्टिप्लाय करा. सांगा बाळा y प्लस एक्स. बरं कळालं का? हे दोघं मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत ना, त्यामुळे खाली मल्टिप्लाय केलेलं एक्स ह्या एकट्यालाच जाणार. समजलं? आता हे बाहेरचं एक्स रूट मध्ये आणा, और बाहेरचं एक्स रूट मध्ये आल्यानंतर ते स्क्वेअर होऊन येत असतं. मग रूट मध्ये x² ने मल्टिप्लाय केल्यासारखं होतं. बाहेरचं एक्स आतमध्ये आलं x² इंटू 1 x² इंटू दिस इक्वल टू किती सी. परत रिपीट करतो, मल्टिप्लाय न्यूमरेटर डिनॉमिनेटरला केलेलं आहे, त्यामुळे तिथं सी ला मल्टिप्लाय करत बसायचं नाही. समजलं? झालं. हेच आपलं ऍज इट इज आलं. वाटलं ह्याला पलीकडण्या y प्लस एक्स. तुम्ही ह्याला फर्दर सिम्प्लिफिकेशन सुद्धा करू शकता बाळा. काय लागलंय कसं? लवकर y² मायनस x², a² मायनस b² सारखं दिसतं. a प्लस बी a मायनस बी. a प्लस बी म्हणजे y प्लस एक्स आलं. y प्लस एक्सचं रूट आहे y प्लस एक्स रेस्ट टू 1/2 रेस्ट टू 1/2 आणि इथले 1 रेस्ट टू 3/2. तुम्हाला वाटलं इथं सोडायचं, इथंपर्यंत सोडून टाका. ओके. बघा सर, 7th एक्झाम्पल दिलेलं एक्झाम्पल पहिल्यांदा गिवन डिफरन्शियल इक्वेशन म्हणून त्याला ऍज इट इज दिलं. ह्या दोघांना पलीकडण्या अलीकडे कोण शिल्लक राहतं? एक्स डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू मायनस वाय पलीकडे गेले प्लस वाय. हे प्लस होतं टर्म पलीकडे गेलं मायनस झालं. एक्स साइन ऑफ वाय अपॉन एक्स झालं. मग असं असेल तर डीवाय बाय डीएक्स काय होईल? वाय मायनस एक्स साइन ऑफ वाय अपॉन एक्स अपॉन किती वेळा पुढे सांगा लवकर. चला काय पुटअप करू दे. y इज इक्वल टू vx. पुढे सांगा v इज इक्वल टू लवकर y अपॉन x. बरोबर का? दोन्ही साईडला विथ रिस्पेक्ट टू x ने डिफरन्शिएट करू. काय मिळतं? dy by dx is equal to first as it is, second चा derivative, second as it is, first चा derivative. dy by dx is equal to v plus x dv by dx. ओके. dy by dx च्या ठिकाणी पुटअप करू. dy by dx ची व्हॅल्यू काय? v plus x dv by dx इक्वल टू y ची व्हॅल्यू किती बघा? vx मायनस एक्स साइन y अपॉन एक्स म्हणजे किती? अपॉन कोण आहे? एक्स ने डिवाइड करून टाका. एक्स ने डिवाइड केला. पहिल्यांदा अलीकडे कोण आहे? v प्लस एक्स डीव्ही बाय डीएक्स. एक्स ने याला डिवाइड केलं तर कोण शिल्लक राहत आहे? v. एक्स ने याला डिवाइड करा बाळा, कोण शिल्लक राहत आहे? साइन v. इकडचं प्लस v इकडचं प्लस v गेले. आता काय काम करायला पाहिजे सांगा लवकर. त्याला इंटू साइन व्ही इकडे साईडला बोलवा डिवायडेड बाय साइन व्ही होईल. मायनसला मायनस ऍज इट इज एक्स अपॉन डीएक्स.
इकडे साईडला आलं डीएक्स अपॉन एक्स आलं, बरोबर का. 1/साईनचं सॉरी 1/साईनची व्हॅल्यू काय असते, कोसेक व्ही डी व्ही 1/x dx. आता दोन्ही साईडला इंटिग्रेट करू, इंटिग्रेटिंग बोथ साइड. सांगा इंटिग्रेशन ऑफ कोसेक व्ही डी व्ही 1/x dx. कोसेकचं इंटिग्रेशन काय असतं रे बाळा, काय म्हणलं, अरे लवकर सांगा बाळा. लॉग ऑफ मॉड, लवकर, कोसेक मायनस कॉट, मायनसला मायनस ॲज इट इज लॉग ऑफ मॉड एक्स प्लस लॉग सी. ह्याला अलीकडे बोलू, लॉग ऑफ मॉड कोसेक व्ही मायनस कॉट व्ही प्लस लॉग ऑफ मॉड एक्स इज इक्वल टू, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन होऊन जाईल, लॉग ऑफ मॉड कोसेक व्ही मायनस कॉट व्ही इंटू एक्स इक्वल टू किती, दोन्ही साईडचं लॉग लॉग जर केलं तर काय शिल्लक राहतात, कोसेक व्ही मायनस कॉट व्ही इंटू एक्स इक्वल टू सी. सगळ्यात शेवटी जाऊन आता काय काम करणार, व्ही ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. देअरफॉर कोसेक व्ही ची व्हॅल्यू काय, वाय अपॉन एक्स, व्ही ची व्हॅल्यू इक्वल टू किती, सी. चला बघा, गिवन डिफरन्शियल इक्वेशन म्हणून दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनला ऍज इट इज, ह्यामधलं की पॉइंट काय रे बघा, एक्स अपॉन वाय आलाय, वाय अपॉन एक्स आलं असेल तर वाय इज इक्वल टू व्ही एक्स, एक्स अपॉन वाय असेल तर एक्स इक्वल टू व्ही वाय. पण त्यासाठी अरेंजमेंट करू, 1 प्लस ई रस टू एक्स अपॉन वाय डी एक्स, ह्याला पलीकडे नेऊ मायनस ई रस टू एक्स अपॉन वाय 1 मायनस एक्स अपॉन वाय डी वाय. डी वाय ला इकडे आणा, dx अपॉन dy इज इक्वल टू, इकडे कोण शिल्लक आहे, हे इंटू आहे ना, ह्याला पलीकडण्या 1 प्लस ई रस टू एक्स अपॉन वाय. इथं पर्यंत आल्यावर काय पुटअप करणार आहे, एक्स इज इक्वल टू व्ही वाय. ह्याच्यावरनं व्ही ची व्हॅल्यू काय रे बाळा, एक्स अपॉन वाय. आता दोन्ही साईडला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय करणार, वाय डिफरन्शिएट करणार. इकड साईडला सुद्धा सांगा बाळा काय आहे, dx by dy is equal to first as it is second derivative, second as it is first derivative, dx upon dy is equal to v plus y dv by dy पाहिजे ना, बरोबर कर बघा. dx by dy च्या ठिकाणी त्याची व्हॅल्यू पुटअप करू, v plus y dv बाय dy इज इक्वल टू, पलीकडे साईडला मायनस ई रस टू एक्स अपॉन वाय म्हणजे काय, 1 मायनस खालच्या साईडला 1 प्लस ई रस टू झालं, प्लस व्ही ला पलीकडे पाठवून. हा अलीकडे कोण शिल्लक राहायला लागले आपल्या पैसे, वाय डीव्ही बाय डी वाय प्लस व्ही पलीकडे गेले मायनस, इकडचं डिनॉमिनेटर कोण आहे, 1 प्लस ई रस टू व्ही, मायनस ई रस टू व्ही ने आतमध्ये मल्टिप्लाय करा, मायनस ई रस टू व्ही मायनस मायनस प्लस ई रस टू व्ही इंटू व्ही, बरोबर. आता थोडं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊ, 1 प्लस ई रस टू व्ही मायनस ई रस टू व्ही प्लस ई रस टू व्ही व्ही, 1 इंटू मायनस व्ही ई रस टू व्ही इंटू दिस, लवकर काय येईल, मायनस ई रस टू व्ही इंटू, हे दोघं कॅन्सल झाले का, काय शिल्लक राहिलं, त्यांच्यामधनं मी मायनसला बाहेर काढतो, ई रस टू व्ही मायनस व्ही 1 प्लस ई रस टू व्ही, कोणाची व्हॅल्यू मिळाली, वाय डी व्ही बाय डी वाय.
पलीकडच्या दोघांना इकडे बोलवा, उलट होत. 1 प्लस ई रेस टू व्ही. खालच्या साईडला कोण आहे सांगा? ई रेस टू व्ही प्लस व्ही. कारण मायनसला बाहेर काढले की नाही आतमधले चिन्ह बदलते. पुढं इथं कोण आलं? डीव्ही. वाय अपॉन डी वाय इकडे आलं. आता दोन्ही साईडला इंटिग्रेट करू. इंटिग्रेटिंग बोथ साइड. सांगा बाळा. 1 प्लस ई रेस टू व्ही अपॉन ई रेस टू व्ही प्लस व्ही डीव्ही. 1 अपॉन वाय डी वाय. पुढे सांगा. खालच्याचं डेरिव्हेटिव्ह वर आहे का नाही बघा. व्ही चं डेरिव्हेटिव्ह 1, ई रेस टू व्ही चं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू. खालच्याचं डेरिव्हेटिव्ह वर जर असेल तर काय रे बाळा? लॉग. इकडं लॉग. कॉन्स्टंट सुद्धा याला अलीकडे बोलवा. लॉग ऑफ मॉड ई रेस टू व्ही प्लस व्ही मायनस लॉग ऑफ मॉड वाय लॉग सी. सांगा बाळा चला. लॉग ऑफ मॉड ई रेस टू व्ही प्लस व्ही अपॉन काहीतरी वाय ना, लॉग सी. दोन्ही साईडचे लॉग लॉग गेले. झालं. ह्यालाच कसं लिहायचं तेवढं सांगा लवकर. चला वायला पलीकडे बोलवा. ई रेस टू व्ही प्लस व्ही इज इक्वल टू सी वन. व्ही ची किंमत, ई रेस टू व्ही ची किंमत, व्ही ची किंमत काय? एक्स अपॉन वाय. इथं एक्स अपॉन वाय सी वाय. दोन्ही साईडला वाय ने मल्टिप्लाय करा. वाय ई रेस टू एक्स अपॉन वाय. वाय वाय कॅन्सल होते. एक्स ह्याला वाय ने मल्टिप्लाय केल्यावर काय येईल? वाय स्क्वेअर. दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन परत एकदा आपण लिहिलो. लक्ष द्या. ह्याला पलीकडे यायचं. काय मिळतं? वाय स्क्वेअर इज इक्वल टू एक्स वाय डीवाय बाय एक्स. इथे मायनस होते पलीकडे गेलं प्लस. आता कळालं असेल पलीकडे का घेतलं रे बाळा आपण या ठिकाणी? डी वाय बाय डी एक्स कॉमन मिळतं. मग आतमध्ये तो कोण शिल्लक राहिलं? एक्स वाय प्लस एक्स स्क्वेअर. ह्याच्यावरनं डी वाय बाय डी एक्स ची व्हॅल्यू काढून ह्याला पलीकडे पाठवा. वाय स्क्वेअर अपॉन एक्स वाय प्लस. समजलं. आता काय पुटअप करू? डी वाय बाय डी एक्स असेल तर वाय इज इक्वल टू काय पुटअप करणार? व्ही एक्स. व्ही इज इक्वल टू वाय अपॉन एक्स. दोन्ही साईडला विथ रिस्पेक्ट टू काय डिफरन्शिएट करायचं? डी एक्स. इकड साईडला सुद्धा डी एक्स. सांगा बाळा. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू फर्स्ट ॲज इट इज सेकंडचं डेरिव्हेटिव्ह, सेकंड ॲज इट इज फर्स्टचं डेरिव्हेटिव्ह. म्हणजेच डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू व्ही प्लस एक्स डी व्ही बाय डी एक्स मिळालं. आता काय काम करणार? डी वाय बाय डी एक्सच्या ठिकाणी त्याची व्हॅल्यू पुटअप करणार. व्ही प्लस एक्स डी व्ही बाय डी एक्स इज इक्वल टू पलीकडच्या साईडला सांगा रे मला काय? वायचा स्क्वेअर. वाय इज इक्वल टू व्ही एक्स आहे. मग वाय स्क्वेअर किती झालं? व्ही स्क्वेअर एक्स स्क्वेअर. इथं एक्स. वायची व्हॅल्यू किती आहे बाळा? व्ही एक्स प्लस कोण आहे? डिनोमिनेटर मधलं कोण कॉमन येतं? एक्स स्क्वेअर. आतमध्ये कोण शिल्लक राहिलं? व्ही प्लस वन राहत आहे ना. इकडनं एक्स स्क्वेअर इकडनं एक्स स्क्वेअर गेले. बरोबर का? इथं कोण होतं? व्ही प्लस एक्स डी व्ही बाय. बाळा ह्या ठिकाणी काय काम करत आपण? इकडचं प्लस व्ही इकड साईडला आणू. इकडं कोण शिल्लक राहिलं होतं? बरोबर. आता फक्त यांचं काय काम करायचं? क्रॉस मल्टिप्लाय. बरं आतापर्यंत बघायला लागलात सगळे एक्झाम्पल सेमच वाटायला लागलं. एका एक्झाम्पल दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये काय फरक तर आहे का? ओके सांगा. एक्स डी व्ही बाय डी एक्स इज इक्वल टू सांगा बाळा व्ही स्क्वेअर. व्ही इंटू व्ही. व्ही स्क्वेअर 1 इंटू मायनस व्ही. बरोबर का? पुढे सांगा. प्लस व्ही स्क्वेअर मायनस व्ही स्क्वेअर. एक्स डी व्ही बाय डी एक्स इक्वल टू मायनस व्ही अपॉन व्ही प्लस वन. ह्या दोघांना अलीकडे बोलवा. सांगा. व्ही प्लस वन अपॉन व्ही डी व्ही. ओके. व्ही ने डिवाइड करा.
v ने याला डिवाइड करा, आता दोन्ही साईडला इंटिग्रेट करून इंटिग्रेटिंग बोथ साइड सांगा. झालं. वनचं इंटिग्रेशन काहीतरी चुकलो, v पाहिजे इथं. वनचं इंटिग्रेशन बाळा, 1/v चं इंटिग्रेशन लॉग ऑफ मॉड x बरोबर. ते लॉग सीट ठेवून ठेवायला काय फायदा नाहीये, कारण सगळ्यांपाशी लॉग असेल तरच ते लॉग लॉग कॅन्सल होईल. त्यामुळे इथे तुम्ही सी ठेवा, लॉग सी ठेवा, काही फरक पडत नाही. इथपर्यंत आलो. ह्याला पलीकडनं v प्लस लॉग v प्लस लॉग x इक्वल टू c प्लस सांगा लॉग vx आलं की नाही. सांगा आता v ची व्हॅल्यू पुटअप करा बाळा. v म्हणजे काय, लॉग मॉड. v म्हणजे काय, y अपॉन x आहे ना, इकडचं x इकडचं x गेलं, y अपॉन x प्लस लॉग y, काय तर चुकलं, इक्वल टू किती, दोन्ही साईडला x ने मल्टिप्लाय करा. ओके, बघून काढा बाळा एकदा. गिवन डिफरन्शियल इक्वेशन म्हणून दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनला तर ऍज इट इज गेलो, पण ह्यामध्ये वेगळं काय, पर्टिक्युलर सोल्युशन आहे. कळायला लागलाय. पुढं सांगा dy by dx is equal to x square plus y square upon xy. काय पुटअप करू बाळा, y is equal to vx, v is equal to y upon x, दोन्ही साइडला d by dx ने डिफरन्शिएट करू. सांगा बाळा काय तर, dy by dx first as it is, second derivative, second as it is, first derivative. झालं. dy by dx ची किंमत dy by dx च्या ठिकाणी पुटअप करा. v प्लस x dv by dx इज इक्वल टू x स्क्वेअर, y स्क्वेअर म्हणजे काय, v स्क्वेअर x स्क्वेअर, x y म्हणजे काय, vx, वरच्या साईडला x स्क्वेअर v स्क्वेअर x स्क्वेअर. नाहीतर काम करा की वरच्या साईडनं x स्क्वेअर ला कॉमन काढू, आतमध्ये 1 प्लस v स्क्वेअर, x इंटू x, x स्क्वेअर, x स्क्वेअर x स्क्वेअर कॅन्सल झाले, v प्लस x dv बाय dx प्लस v ला फक्त पलीकडे पाठवा. काय मिळतं, x dv बाय dx इज इक्वल टू, इकडं कोण शिल्लक राहिलं होतं आपल्यापाशी, 1 प्लस v स्क्वेअर अपॉन v प्लस c इकडं, प्लस v इकडं आलं, इकडं मायनस v झालं, इक्वल टू अपॉन तर v आहे 1 प्लस v स्क्वेअर, v इंटू v स्क्वेअर. हे दोघं काय झाले, काय शिल्लक राहिलं, 1 अपॉन v x dv बाय dx, अपॉन v ला इकडं आणा v dv, x अपॉन dx पलीकडे गेलं, एवढं शिल्लक राहिलं. आता दोन्ही साईडला काय काम करायचं आपल्याला, इंटिग्रेट. सांगा काय येईल, हा सांगा बाळा, इंटिग्रेटिंग बोथ साइड. v चे इंटिग्रेशन किती रे बाळा, आणि याचं इंटिग्रेशन प्लस, दिस इज अवर जनरल सोल्युशन. पण हे म्हणण्याच्या अगोदर v ची व्हॅल्यू तर पुटअप करावं लागेल ना. v ची व्हॅल्यू काय, y अपॉन x, v स्क्वेअर म्हणजे काय, y स्क्वेअर अपॉन, ओके, ऍट y ऑफ 1 इज इक्वल टू 0. याचा 1 कोण झालं, x झालं. x ची व्हॅल्यू 1 असताना y ची व्हॅल्यू किती आहे, ही व्हॅल्यू इथं पुटअप करा.
वाय ची व्हॅल्यू 0 त्याचा स्क्वेअर 2 इंटू एक्स ची व्हॅल्यू 1 पुढं एक्स ची व्हॅल्यू 1 प्लस सी ला प्लस सी ॲज इट इज. सांगा रे बाळा 0 अपॉन एनिथिंग किती आलं लॉग 1 ची व्हॅल्यू प्लस सी म्हणजे सी ची किंमत किती झाली. आता काय काम करू सांगा लवकर चला पोट सी इज इक्वल टू 0 इन इक्वेशन 1 सांगा काय आहे वाय स्क्वेअर अपॉन 2x स्क्वेअर इज इक्वल टू लॉग ऑफ मॉड एक्स प्लस सी ची व्हॅल्यू किती सी या अपॉन 2x स्क्वेअरला पलीकडण्या वाय स्क्वेअर इज इक्वल टू 2x स्क्वेअर लॉग ऑफ मॉड एक्स हे आपलं पर्टिक्युलर सोल्युशन भेटलं. गिवन डिफरन्शियल इक्वेशन मध्ये म्हणून ऍज इट इज दिलो व्हॅल्यूज दिलेत ना व्हेरिएबलचे परत हे कोणतं सोल्युशन असणार मग हे पर्टिक्युलर सोल्युशन. गिवन डिफरन्शियल सांगा लवकर चला एक्स डीवाय ह्याला पलीकडे पाठवा -2y dx पुढं बघा वायच्या टर्म वायच्या साईडला पाठवू ना इंटू वाय पलीकडे गेलं डिवायडेड बाय वाय -2 इंटू एक्स पलीकडे पाठवा डिवायडेड बाय दोन्ही साईडला इंटिग्रेट करू इंटिग्रेटिंग बोथ साइड सांगा 1 अपॉन y dy -2 बाहेर 1 अपॉन x dx 1 अपॉन y चं इंटिग्रेशन किती लॉग ऑफ मॉड y dy सॉरी लॉग ऑफ मॉड y -2 लॉग ऑफ मॉड x लॉग c बरोबर का ह्याला अलीकडे बोलू आपण. सांगा बाळा काय आहे बरोबर का हे टूल ह्याला रेस्ट टू पॉवरला जात आहे हो का दोन्ही साईडचे लॉग गेले काय आलं वाय एक्स स्क्वेअर इज इक्वल टू सी संपलं हे आपलं जनरल सोल्युशन भेटलं. आता ऍट एक्स इक्वल टू 2 अँड वाय इक्वल टू 1 एक्स ची व्हॅल्यू 2 पुटअप करा वाय ची व्हॅल्यू 1 पुटअप करा इक्वल टू किती सी मग सी इज इक्वल टू किती झालं 4 आता पुट सी इज इक्वल टू 4 इन इक्वेशन 1 हे आपलं इक्वेशन 1 जनरल सोल्युशन काय होतं लवकर एक्स स्क्वेअर वाय इज इक्वल टू बरोबर लिहून काढतोय काय केलो आपण सांगा लवकर चला गिवन डिफरन्शियल इक्वेशन म्हणून दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनला ऍज इट इज लिहिलो पुढे लक्ष द्या बाळा चला पुढं dy बाय dx इज इक्वल टू इकडे कोण शिल्लक राहतं आपल्यापाशी एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर डिवायडेड बाय काय एक्स स्क्वेअर. आता आपल्यापाशी dy बाय dx जर असेल तर काय पुटअप करतो पुट y इज इक्वल टू vx असं जर असेल तर v ची किंमत काय मिळाली y अपॉन बरोबर पुढे गेल्यावर दोन्ही साइडला विथ रिस्पेक्ट टू कशाने डिफरन्शिएट करायचं dx इकड साइडला सुद्धा विथ रिस्पेक्ट टू dx ने डिफरन्शिएट करू इकडं काय मिळालं बाळा dy बाय dx इज इक्वल टू फर्स्ट ऍज इट इज सेकंडचं डेरिव्हेटिव्ह सेकंड ऍज इट इज फर्स्टचं डेरिव्हेटिव्ह पुढं dy बाय dx इज इक्वल टू v प्लस x dv बाय dx शिल्लक राहिलं एवढं जर राहिलं तर मेन सांगा बा dy बाय dx च्या ठिकाणी dy बाय dx ची व्हॅल्यू पुटअप करू काय येत v प्लस x dv बाय dx इक्वल टू सांगा बाळा इथं एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू वाय आहे वाय ची व्हॅल्यू किती आपल्यापाशी vx y चं स्क्वेअर v स्क्वेअर एक्स स्क्वेअर अपॉन किती आहे इकडं एक्स स्क्वेअर ने डिवाइड करा बाळा काय येतं इकडं कोण आहे आपल्यापाशी v प्लस एक्स dv बाय dx इक्वल टू एक्स स्क्वेअर ने ह्याला डिवाइड केला तर 1 आलं एक्स स्क्वेअर ने ह्याला डिवाइड केला तर एक्स स्क्वेअर कॅन्सल झाले शिल्लक कोण राहत आहे v एक्स स्क्वेअर ने ह्याला डिवाइड करा कोण शिल्लक राहत आहे v स्क्वेअर इकडचं प्लस v इकडचं प्लस v गेलं काय शिल्लक राहिलं आपल्यापाशी x dv बाय dx इक्वल टू
1 प्लस व्ही स्क्वेअर. त्या 1 प्लस व्ही स्क्वेअरला इकडे बोलवा. 1/1 प्लस व्ही स्क्वेअर डीव्ही इज इक्वल टू एक्स अपॉन डीएक्स ला पलीकडे पाठवतो. 1/x dx. आता दोन्ही साईडला इंटिग्रेट करू. इंटिग्रेटिंग बोथ साइड. इंटिग्रेट करा बाळा. 1/1 प्लस व्ही स्क्वेअर डीव्ही इज इक्वल टू 1/x dx म्हणजे एक्सचं इंटिग्रेशन. हे कोणाचं फॉर्म्युला आहे? टॅन इनवर्सचा फॉर्म्युला. काय फॉर्म्युला सांगा? टॅन इनवर्स ऑफ व्ही. इथं कोणाचा फॉर्म्युला आहे? लॉग ऑफ मॉड एक्स. प्लस सी ला प्लस सी ऍज इट इज. झालं एवढंच. दिलेलं एक्झाम्पल आपण ऍज इट इज लिहिलं. सेम काम करू. 9x प्लस 5y dy ला तिथंच ठेवू. ब्रॅकेटला घेऊनच पलीकडे चाललोय. मायनस 15x प्लस 11y dx. त्या dx ला इकडे बोलवा बाळा. dy बाय dx इज इक्वल टू मायनस सांगा 15x प्लस 11y डिवायडेड बाय 9x प्लस 5y. ओके. काय पुटअप करायचं? y इज इक्वल टू vx. याचा अर्थ v इज इक्वल टू कोण मिळालं? y अपॉन x. दोन्ही साईडला विथ रिस्पेक्ट टू x ने डिफरन्शिएट करा. d बाय dx ऑफ y, d बाय dx ऑफ vx, dy बाय dx इज इक्वल टू सांगा फर्स्ट ऍज इट इज सेकंडचं डेरिव्हेटिव्ह, सेकंड ऍज इट इज फर्स्टचं डेरिव्हेटिव्ह. पुढे सांगा रे बाळा काय? dy बाय dx इक्वल टू v प्लस x dv बाय dx. ओके. एवढं संपल्यानंतर ना dy बाय dx च्या ठिकाणी त्याची व्हॅल्यू पुटअप करू. v प्लस x dv बाय dx इक्वल टू इथं मायनस हे वरच्या साईडला 15x प्लस 11. y म्हणजे काय? vx. खालच्या साईडला 9x प्लस 5 y म्हणजे काय? vx. पुढं इकडच्या साईडला जे आहे त्याला आपण ऍज इट इजच ठेवू. v प्लस x dv बाय dx इक्वल टू हे मायनस वरनं आणि खालनं कोड कॉमन आले. इथनं x कॉमन आलं, खालनं x कॉमन आलं, कॅन्सल. x ला कॉमन काढून कॅन्सल केलं तर शिल्लक कोण राहिलं इथं? 15 प्लस 11v. खालच्या साईडला 9 प्लस 5v. बरोबर. एवढं झालं. आता इकडच्या प्लस व्ही ला पलीकडण्या काय मिळतं मग? x dv बाय dx इक्वल टू इकडचं प्लस व्ही पलीकडे गेलं मायनस. त्या मायनसला आतमध्ये घ्या बाळा. मायनस 15 मायनस 11v. खालच्या साईडला कोण आहे त्याला आपण ऍज इट इजच ठेवलेलं आहे. थोडं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. काय आहे? मायनस 15 मायनस 11v. 9 इंटू v 9v प्लस 15v इंटू v मायनस 15v स्क्वेअर. खालच्या साईडला 9 प्लस 15 काय शिल्लक राहतं बघा रे बाळा? 9 प्लस 15v. वर बघा काय काय शिल्लक राहिलं? 9 प्लस इथं 5 आहे ना. अरे मी 15 लिहिलं बघा इथं. मग इथं काय आलं असतं बाळा? 5 आहे. बरोबर का? आता सांगा 15 मायनस 11v मायनस 9v मायनस 20v मायनस 5v स्क्वेअर. वरच्या मधनं मायनस 5 कॉमन येईल ना. आतमध्ये कोण शिल्लक राहिला? इथलं सांगा पहिलं. v स्क्वेअर 5 मायनस 5 कॉमन गेलाय 4v डिवायडेड बाय 9 प्लस 15. परत ते 15च व्हायला लागलं. एवढं झालं बाळा. इकडं कोण होतं आपल्यापाशी? x dv बाय dx. बरोबर. इकडच्यांना इकडं बोलून उलट करा.
काय ते सांगा. 9 प्लस 5v अपॉन v स्क्वेअर प्लस 4v प्लस 3 इंटू dv इक्वल टू -5. एक्स dx पलीकडे गेले. एवढं झालं. आता दोन्ही साईडला आपण काय काम करू, इंटिग्रेट करू. सांगा. इंटिग्रेटिंग बोथ साइड. इकड साइडला 9 प्लस 5v अपॉन v स्क्वेअर प्लस 4v प्लस 3 dv -5 बाहेर साइडला 1 अपॉन x dx झालं. इकडच्या साईडचं इंटिग्रेशन काढणं जरा हार्ड आहे, बरोबर. दोन मेथडने तुम्ही जाऊ शकता. एक ऍडजस्टमेंट, दुसरं px प्लस क्यू अपॉन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. दुसरी मेथड. तिसरी मेथड बाय पार्शियल फ्रॅक्शन. 3 पद्धतीने इकडे जाऊ शकता. आपण पार्शियल फ्रॅक्शनने जाऊत म्हणून आपण ह्याला इक्वेशन 1 म्हणून. आतमध्ये कोण आहे त्याला बाहेर काढू. 9 प्लस 5v. नाहीतर एक काम करू, पहिल्यांदा डिनोमिनेटरचे रूट्स काढायचं. सांगा. v स्क्वेअर प्लस, सांगा काय तरी बाळा, v स्क्वेअर प्लस 3v प्लस v प्लस 3. ह्या दोघांमधनं कॉमन कोण येतं, v. आतमध्ये v प्लस 3. ह्या दोघांमधनं 1 कॉमन आलं. मग सांगा काय आलं, v प्लस 3 इंटू v प्लस 1. आता हे आतमधल्या इंटिग्रँडला बाहेर काढूत म्हणून आपण. सांगा. 9 प्लस 5v अपॉन, ही गोष्ट म्हणजेच हे आहे, कोण आहे, v प्लस 3 v प्लस 1 इक्वल टू a अपॉन पहिलं b अपॉन दुसरं, बरोबर. ह्याला इक्वेशन काय म्हणत बाळा, 2. इक्वेशन 1 आपण ह्याला म्हणलेलं आहे. आता थोडं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊ. सांगा. 9 प्लस 5v अपॉन v प्लस 3 v प्लस 1. त्याच्यानी एला v प्लस 1, ह्याच्यानी त्याला v प्लस 3 डिवायडेड बाय v प्लस 3 v प्लस 1. दोघांचे डिनोमिनेटर गेले ना, मग काय शिल्लक राहिलं बाळा आपल्यापाशी, 9 प्लस 5v इज इक्वल टू a ब्रॅकेट मध्ये v प्लस 1 b ब्रॅकेट मध्ये v प्लस 3. आता आपण a ची व्हॅल्यू काढू पहिल्यांदा. फॉर a काय पुटअप करू बाळा, b ला 0 करायचं. मग v ची किंमत किती पुटअप करू, -3 प्लस 3 जातात, सगळीकडे पुटअप करा. 9 प्लस 5 v ची किंमत -3 a ब्रॅकेट मध्ये -3 प्लस 1 b ब्रॅकेट मध्ये -3 प्लस 3 -15 प्लस 9 -6. b तर 0 होणार आहे. -2 इंटू a -2a. a ची व्हॅल्यू किती मिळाली बाळा आपल्यापाशी, 3 मिळाली. झालं, हे संपलं. आता a चं व्हॅल्यू काढलो, तर आता कोणाची व्हॅल्यू काढू, b ची. सांगा बाळा काय म्हणतो. फॉर b काय पुटअप करू ह्याच्यामध्ये, v इज इक्वल टू -1. सगळ्यामध्येच पुटअप करा. 9 प्लस 5 इंटू -1 a ब्रॅकेट मध्ये -1 प्लस 1 b ब्रॅकेट मध्ये -1 प्लस 3. 9 मायनस 5 a तर 0 होणार आहे. इथं किती राहत आहे, 2b राहत आहे. मग b ची व्हॅल्यू किती मिळाली रे बाळा, 2. आता a आणि b दोघांच्या व्हॅल्यूज इक्वेशन 2 मध्ये पुटअप करू. सांगा लवकर. चला. पुट a इक्वल टू 3 and b इक्वल टू 2 in इक्वेशन 2. इक्वेशन 2 कसं दिसायला चालू होईल सांगा. 9 प्लस 5v अपॉन v प्लस 3 v प्लस 1 इज इक्वल टू
3/v+3 2/v+1. आता दोन्ही साईडला इंटिग्रेट करू. इंटिग्रेटिंग बोथ साइड. ह्याच्या इंटिग्रेशनला मी I1 म्हणतो. 3 बाहेर इंटिग्रेशन ऑफ 1/v+3 dv. ह्या 2 ला बाहेर काढून 1/v+1 dv. बरोबर ना. आपले पॅरामीटर सगळे v मध्ये आहेत, त्यामुळे इंटिग्रेशन हे विथ रिस्पेक्ट टू v होणार. पुढे सांगा बाळा. चला. I1 = 3 log of mod v+3 + 2 log of mod v+1. एवढं कळालं कर बाळा. हे I1 ची व्हॅल्यू झाली. हेच तुमचं इंटिग्रेशन आहे. ओके. आता इथं डायरेक्ट सांगा. इक्वेशन 1 विल बिकम्स. मला डायरेक्ट आन्सर सांगा. ह्याचं इंटिग्रेशन म्हणजेच I1 आहे. बरोबर का. किती मिळालं आपल्याला. 3 log of mod v+3 + 2 log of mod v+1 = मायनस. सांगा कोण आहे. फाय 1/x चे इंटिग्रेशन log of mod x प्लस कॉन्स्टंट सुद्धा लॉग वालाच घेऊ. ह्याला थोडं सिम्प्लिफाय करू. सांगा. लॉगला कंबाईन केलो. इथं कोण आहे. v+3. लॉगच्या समोर 3 आहे ना, त्याच्या रेस टू पॉवरला गेलं. इथं कोण आहे. v+1. लॉगच्या समोर 2 आहे ना, रेस टू पॉवरला गेलं. समजलं का रे बाळा. इकडचं लॉग सुद्धा कंबाईन करू. सांगा बाळा. सी च्या समोर प्लस आहे, न्यूमरेटरला गेलं. पण ह्या लॉगच्या समोर मायनस आहे ना, त्यामुळे हे एक्स कुठं जाईल. डिनॉमिनेटरला. डिनॉमिनेटरला गेल्यामुळे मायनस गेलं. 5 कुठं जाईल. रेस टू पॉवरला. दोन्ही साईडचे लॉग लॉग गेले. कोण शिल्लक राहते आपल्यापाशी. v+3 चं क्यूब v+1 चं स्क्वेअर = c/x⁵. x⁵ ला इकडच्या साईडला बोलवा बाळा. v+3 चं क्यूब v+1 चं स्क्वेअर x⁵ = c. इथपर्यंत आल्यानंतर v ची किंमत गेल्या प्रॉब्लेम मध्ये v ची किंमत रिसबस्टिट्यूट केली नाही का. तेवढं करून टाकताय तुमचं तुम्ही. v ची व्हॅल्यू सांगा बाळा काय. y/x + 3 त्याचा क्यूब y/x + 1 याचा स्क्वेअर आणि याला x⁵ काय. फाय. बाळा तुम्ही काय म्हणतो लक्षात घ्या. x⁵ मधलं x चं क्यूब ह्याला मल्टिप्लाय करा. कळालं. सांगा मग. y प्लस कंबाईनच लिहू का. एक्स क्यूबने याला मल्टिप्लाय केला तर ते क्यूब आतमध्ये जात असताना तर एक्स म्हणूनच जाणार, कारण वर क्यूब लिहिलं की नाही. एक एक्स झाले, काय शिल्लक राहिलं वाय. एक्स क्यूबने याला मल्टिप्लाय केला. क्यूब तर वर आहे, मग आतमध्ये फक्त एक्सच येणार. ब्रॅकेटचं क्यूब. x⁵ मधनं एक्स क्यूब घेतलात, एक्स स्क्वेअर शिल्लक राहिले. शिल्लक राहिलेल्या स्क्वेअरने ह्याला मल्टिप्लाय करा. y + x त्याचा स्क्वेअर = समजलं. ओके. क्यूब नी ह्याला मल्टिप्लाय केलं, स्क्वेअरनी ह्याला मल्टिप्लाय केलं, शिल्लक राहिलं. जुन्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय v ची व्हॅल्यूज पुटअप केल्या नाही. v ची व्हॅल्यू काय रे बाळा आपल्यापाशी. y/x log of mod x plus c. नेक्स्ट एक्झाम्पल बघू. दिलेला प्रॉब्लेम लिहिला आपण गिवन म्हणून, गिवन डिफरन्शियल इक्वेशन म्हणून त्याला लिहिलं. ह्या मायनसला पलीकडच्या साईडला पाठवा. x² + 3xy + y² dx = x² dy. पुढे सांगा. dy/dx = x² इकडे खाली पाठवा. x² + 3xy + y² अपॉन किती बाळा. x². ओके. आता आपलं सबस्टिट्यूशन चालू झालं. पुट y = vx
v इज इक्वल टू y अपॉन x. दोन्ही साइडला d बाय dx ने डिफरन्शिएट करू. d बाय dx ऑफ vx dy by dx equal to first as it is second चा डेरिव्हेटिव्ह, सेकंड as it is first चा डेरिव्हेटिव्ह. आपल्यापाशी dy by dx ची व्हॅल्यू काय मिळाली? v प्लस x dv बाय dx. एवढं करून आपण dy बाय dx ची व्हॅल्यू त्याच्या ठिकाणी पुटअप करू. काय ते सांगा? v प्लस x dv बाय dx इक्वल टू सांगा बाळा एक्स स्क्वेअर प्लस 3x. y म्हणजे vx, y स्क्वेअर म्हणजे v स्क्वेअर x स्क्वेअर अपॉन काय 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 शिल्लक राहत आहे तेवढं बघा. एक्स स्क्वेअरने एक्स स्क्वेअरला डिवाइड केलं, एक्स स्क्वेअरने ह्याला डिवाइड केलं, 3v. इथे किती आलं? v स्क्वेअर. पुढे सांगा रे बाळा. एक्स डीव्ही बाय डीएक्स ला तिथं असतो. इथं कोण आहे? 1 प्लस v. इकडे साईडला आलं मायनस v. 3v मायनस v किती आलं? 2v प्लस v स्क्वेअर. ओके बाळा हे कोण आहे बघा की. कोण आहे बाळा? 1 प्लस v ब्रॅकेट स्क्वेअर आहे. बरोबर ना? कसं लक्षात ठेवायला सांगितलं होतं? v चं कोएफिशियंट कोण आहे? 2. त्याला 2 ने डिवाइड करा किती आलं? 1. 1 चं स्क्वेअर करा 1च. बाजूला आहे परफेक्ट स्क्वेअर झाला. ह्याला इकडे बोलवा. काय ते इकडे साईडला बोलवतो 1 प्लस v रेस टू मायनस 2. इकडं 1 अपॉन x dx. बरोबर. दोन्ही साईडला इंटिग्रेट करू. इंटिग्रेटिंग बोथ साइड 1 प्लस v रेस टू मायनस 2 dv 1 अपॉन x dx. x रेस टू n अप्लाय करू शकतो का नाही? ह्याला अप्लाय करू शकतो. v रेस टू 1 आहे ना म्हणून अप्लाय करू शकतो. मायनस 1 अपॉन लॉग ऑफ मॉड x प्लस c. ह्यालाच कसं लिहू शकता रे बाळा? मायनस 1 अपॉन 1 प्लस v लॉग x प्लस c. v ची व्हॅल्यू पुटअप करू. y अपॉन x लॉग ऑफ मॉड x प्लस c. न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोघांना x ने मल्टिप्लाय करा. इथं x आलं, x ने मल्टिप्लाय इथं झालं, x x कॅन्सल झाले, y इक्वल टू लॉग x प्लस. ह्याला फक्त पलीकडण्या सांगा लॉग x प्लस x अपॉन x प्लस y प्लस c इक्वल टू 0. बघा गिवन डिफरन्शियल इक्वेशन म्हणलं ऍज इट इज लिहिलं. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर dx इज इक्वल टू ह्याला पलीकडे न्या 2xy dy. असं जर असेल dy बाय dx इज इक्वल टू काय? dx ला इकडे नेलात, 2xy ला इकडे आणलात. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन 2xy. पुट y इज इक्वल टू vx. ह्याच्यावरनं सांगा v इज इक्वल टू y अपॉन x. दोन्ही साईडला d बाय dx लावत. सांगा काय येत आहे? dy बाय dx इज इक्वल टू फर्स्ट ऍज इट इज सेकंडचं डेरिव्हेटिव्ह, सेकंड ऍज इट इज फर्स्टचं डेरिव्हेटिव्ह. dy बाय dx इज इक्वल टू v प्लस x dv बाय dx. ओके आता ही व्हॅल्यू तिथं पुटअप करू आपण dy बाय dx च्या ठिकाणी. v प्लस x dv बाय dx इक्वल टू इथं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ची व्हॅल्यू v स्क्वेअर x स्क्वेअर. इथं 2x. y ची व्हॅल्यू किती बाळा? vx. बरोबर. न्यूमरेटर डिनॉमिनेटर ला एक्स स्क्वेअर ने डिवाइड करा. 1 प्लस v स्क्वेअर अपॉन किती राहिलं?
इकडं कोण होतं आपल्यापाशी एक्स व्ही प्लस एक्स डीव्ही बाय डीएक्स प्लस व्ही ला पलीकडे साईडला पाठवा. काय मिळतं बघा, एक्स डीव्ही बाय डीएक्स इक्वल टू 1 प्लस व्ही स्क्वेअर अपॉन 2v. इकडच्या साईडनं आलेलं ह्याला तर ऍज इट इज ठेवलेलं आहे, इकडनं आलेलं मायनस व्ही पलीकडे नेलं, 2v ने क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. एक्स डीव्ही बाय डीएक्स इक्वल टू इधर 2v 1 प्लस व्ही स्क्वेअर 2v इंटू मायनस व्ही 2v स्क्वेअर एक्स डीव्ही बाय डीएक्स इक्वल टू 1 मायनस व्ही स्क्वेअर प्लस व्ही स्क्वेअर आणि 2v स्क्वेअर मायनस व्ही स्क्वेअर अपॉन 2v. इकडच्या दोघांना इकडे बोलवा बाळा, 2v अपॉन 1 मायनस व्ही स्क्वेअर डीव्ही 1 अपॉन एक्स डीएक्स. दोन्ही साईडला आपण काय काम करू आता, इंटिग्रेट करायचं. सांगा इंटिग्रेट करू. इंटिग्रेटिंग बोथ साइड. सांगा 2v अपॉन 1 मायनस व्ही स्क्वेअर डीव्ही 1 अपॉन एक्स. खालच्याचं इंटिग्रेशन काय तर बळा मायनस 2v येतं. मग आपल्यापाशी मायनस कमी पडलंय, एक मायनस घ्या एक मायनस द्या. आता काय करणार, खालच्याचं डेरिव्हेटिव्ह वर जर असेल तर लॉग लावायचं, ह्यालाच पलीकडे न्या. हेच पलीकडे गेलं, बाकीच्या दोघांना ऍज इट इज लिहून काढू. कळलं का, हे पलीकडे गेलं तर झिरो राहत आहे ना, त्यालाच पलीकडे लिहिलेलं. दोन लॉग मध्ये ऍडिशन आहे, 1 मायनस व्ही स्क्वेअर इंटू एक्स. त्या सी ला सुद्धा लॉगच घ्यायचं का, लॉग सी लॉग सी. आता हे लॉग वाला सी पण इथं मल्टिप्लाय होईल ना, समजलं रे बाळा. पुढं सांगा लवकर, अरे सांगा की, नाही तर एक काम करायचं का बाळा, इथं जे लॉग आहे ना त्याला मायनस घेऊत म्हणा. आपण ह्याला मायनस घेतलं तर हे मायनस लॉग सी पलीकडे गेलं, पलीकडे गेलं म्हणजे इथं काय होईल, प्लस लॉग सी होईल ना पलीकडे गेल्यावर, इक्वल टू लॉग सी. दोन्ही साईडचे लॉग लॉग गेलं आतमध्ये, 1 मायनस व्ही स्क्वेअर इंटू एक्स इंटू सी. व्ही ची किंमत पुटअप करू, इथं काय येईल मग, वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर. दोन्ही साईडला कितीने मल्टिप्लाय करू, एक्स ने मल्टिप्लाय करू. काय येईल सांगा, मल्टिप्लाय केलेलं एक्स ह्याला मल्टिप्लाय झालं, एक्स स्क्वेअर आलं, एक्स स्क्वेअर इंटू 1 एक्स स्क्वेअर, एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर कॅन्सल झाले, वाय स्क्वेअर. इकडच्या साईडला सुद्धा तुम्ही एक्स ने मल्टिप्लाय करायला लागलात ना, संपलं एक्झाम्पल. बाळा आपलं एक्सरसाइज ह्या ठिकाणी संपलं बघा.